कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडवणारी दुर्दैवी घटना समोर आली। रुग्णालयात अपुऱ्या सुविधा आणि मुसळधार पावसामुळे रस्ता बंद झाल्याने 7 महिन्याच्या गर्भवतीची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली। यामध्ये आई सुखरूप असली तरी नवजात अर्भकाचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे तालुक्यात संतापाची लाट उसळली। अधिक माहिती अशी की बोरबेट येथील कल्पना आनंदा डुकरे यांना प्रसूती वेदना सुरू झाल्याने गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना तातडीने कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात हलवण्यात आलं। त्यानुसार 102 रुग्णवाहिकेतून त्यांना कोल्हापूरकडे नेण्यात येत असताना मुसळधार पावसामुळे गगनबावडा कोल्हापूर मार्ग बंद असल्याने रुग्णवाहिका खोकुर्ले येथे अडकून पडली। याच ठिकाणी रुग्णवाहिकेतच कल्पना यांची प्रसूती झाली, ज्यात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला। यानंतर 108 रुग्णवाहिकेद्वारे त्यांना पुढील उपचारासाठी CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या घटनेने गगनबावडा तालुक्यातील आरोग्य सेवेचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आले। रुग्णालयामध्ये तज्ञ डॉक्टरांची कमतरता, अपुरा औषध साठा आणि आधुनिक यंत्रणेचा अभाव यामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागलाय। दरवर्षी पावसाळ्यात रुग्ण वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनतोय, तरीही प्रशासनाला जाग येत नाही। प्रशासन आणि किती लोकांचा बळी घेणार असा सवाल पंचक्रोशीतील नागरिक करत आहेत। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका।